500 की नकली नोट इस समय बाजार में है। इसका सबूत हाथ लगा है। पुणे के एक युवक के साथ इसी तरह की ठगी की गई है। लालच देने वाले ने उसे एक सील पैक बक्सा देते हुए कहा कि वह 1 लाख के बदले 3 लाख रुपए देगा। ऊपर केवल 2 500 के नोट थे। जबकि बक्सा खोला गया तो पता चला कि नोट और 500 के नोट दोनों नकली थे। पुणे मनसे ने इन नकली नोटों की पहचान करने का एक डेमो दिखाया। सोबतचाच मित्र होता। मित्रांना सांगितलं 1 लाखाला 3 लाख रुपये देतो। पैशापोटी पैशाच्या लालचीनं 1 लाख रुपये देऊन दिले। 1 लाख रुपये दिल्यानंतर त्याला कॅश दिले। त्यानंतर मला पैसे देताना 3 लाख रुपये दिले। असं काय की वह्या खाली वह्या वरी 2000 आपल्या 500-500च्या 2 नोटा डायरेक्ट फसून दिलं। कॉल उचलला गेला काही नाही। गणेश दादा गेलो, गणेश दादांनी नाही दिला। आजपर्यंत आता गणेश दादा करतच आहेत। 1 महिन्यापासून तो व्यक्ती गायब व्हायला लागला, फरार व्हायला लागला। निखिल गदळे म्हणून माझ्या कसबा मतदारसंघातला एक विद्यार्थी, तो शिकायला आलाय पुणे शहरामध्ये। त्याचं गाव आहे बीडवरनं तो पुण्यामध्ये शिकायला आला। आई वडील त्याला दर महिन्याला पैसे पाठवतात, त्याच्यावरती त्याचं सगळं शिक्षण, अभ्यासिका, मेस सगळं चालतं। त्याचा एक मित्र आहे संतोष सावंतने त्याला कमिटमेंट दिलं की तू 1 लाख रुपये दे, तुझे 1 लाखाचे 3 लाख रुपये करून देतो। संतोष सावंतने त्याला सांगितलं की तो काहीतरी स्टॉक्समध्ये पैसे करतो। जेव्हा निखिलने त्याला 1 लाख रुपये दिले, त्यांनी निखिलला 3 लाख रुपये दिले, पण फक्त हे 500-500च्या 2 नोटा वरती ठेवल्या। 500-500च्या या 2 नोटा या वरती ठेवल्या आणि खाली पूर्ण वह्यांचा गट्टा, असे 3 लाख रुपये त्याला दिले बॅगेमध्ये भरून। म्हटलं हे 3 लाख रुपये तुझे जा। आणि वास्तविक जेव्हा आम्ही चेक केलं तर तुम्ही बघू शकता की ह्या ज्या नोटा आहे ह्याला चुना लावला तर या नोटा होतात गुलाबी, आणि ही आपली ओरिजिनल नोट आहे। या ओरिजिनल नोटला आपण चुना लावला तर तो चुन्याचा रंग बदलत नाही, तो तसाच राहतो। आणि विशेष म्हणजे ह्या ज्या नोटा आहेत ह्या नोटा ATM मध्ये पण कॅश डिपॉझिशन मशीनला चालतात। म्हणजे तुम्ही ह्या नोटांमध्ये तुम्हाला फरकच कळणार नाही। सेम जशी आपल्या नोटांमध्ये तार असते तशी या नोटांमध्ये तार आहे। हुबेहूब आपण कोणत्याही दुकानदाराला ही नोट दिली तरी कोणी रिजेक्ट करणार नाही। फक्त चुना लावल्यानंतर ना आपल्याला याचा गुणधर्म बदलल्याचं दिसतं या नोटांचा, कागदामध्ये काय असतील ते। तर हा खूप मोठा रॅकेट आहे। या रॅकेटमध्ये खूप मोठे लोक इन्व्हॉल्ड आहे। तर माझी पोलिसांना एवढीच विनंती आहे की पोलिसांनी याच्यामध्ये सिरियसली लक्ष घालावं, गृहमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं। अशा विद्यार्थ्यांची फसवणूक होती अनेक। आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी 24 लाख पकडले। मी म्हणतो याच्यामध्ये कमीत कमी 100 कोटी रुपयाचा मोठा व्यवहार आहे। या नोटा चलनामध्ये आलेल्या अनेक बँकेमध्ये या नोटा तुम्हाला भेटतील। भविष्यामध्ये कॅश डिपॉझिशन मशीन मधनं या नोटा बँकेमध्ये पण व्यवहारामध्ये आलेल्या आहेत। जोपर्यंत आपण चुना लावून चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की तुमच्या खिशात असलेली नोट पण ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, हे तुम्हाला समजणार नाही।